हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी अंडा भुर्जी. हिरव्या मिरचीतली अंडा भुर्जी आहे ही आणि खायला पण खूप टेस्टी आणि छान लागती आहे. लाल मिरचीपेक्षा आहे ना हिरव्या मिरचीमध्ये छान होती. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कांदा, टोमॅटो आणि मिरची कापून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कढई ठेवूया. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. त्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये ॲड करायचा. इथे मी 3 असे कांदे घेतलेले आहेत. आपण 3 अंड्याची भुर्जी बनवणार आहे. यासाठी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि मिरच्या 4 ते 5 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरच्या वाढवू पण शकता. आता यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटो टाकून झाल्याच्या नंतर त्यावरच मीठ टाकायचं, जेणेकरून टोमॅटो आहे ना असा मऊ होतो यासाठी. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची आत्ताच टाकायची, कारण हे सर्व हिरव्या मिरचीची टेस्ट आहे ना तिखटपणा कांद्याला आणि टोमॅटोला लागेल यासाठी. आता थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा छानपैकी भाजून घ्यायचा. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा कच्चा नाही ठेवायचा. त्यामुळेच भुर्जीला एकदम अशी छान चव येते आणि टेस्ट पण खूप छान लागते. भुर्जी पण खूप छान होती हिरव्या मिरचीतली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही जर का केली ना तर तुम्हाला नक्की आवडेल. आपल्या घरगुती मसाल्यांमध्ये घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यातूनच मी सर्व रेसिपी बनवत असते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता यामध्ये आपण अंडी फोडून टाकूया. मी इथे 3 असे अंडे घेतलेले आहेत. छानपैकी व्यवस्थित आहे ना सर्व टाकून मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित असं. भुर्जी आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायची, तरच भुर्जीला आहे ना अशी टेस्ट येते. असं खमंग असं भाजून घ्यायचं. छानपैकी अशी मोकळी मोकळी बनवायची. जोपर्यंत आहे ना भुर्जीला असा वास सुटत नाही तोपर्यंत भुर्जी छानपैकी परतून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे खूप छान लागते हिरव्या मिरचीतली भुर्जी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता थोडंसं झाकण ठेवून आहे ना आपण वाफ काढून घेऊया. 5 मिनटं झालेले आहेत. आता बघू शकता तुम्ही. झाकण ठेवल्याच्या नंतर आहे ना गॅस थोडासा बारीक करायचा. छानपैकी मोकळी करून घ्यायची भुर्जी. तुम्ही बघू शकता किती छान दिसतीये. तुम्ही हे ना पावासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान टेस्ट लागते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. साईडनी वगैरे चिटकलेलं असेल ते सर्व मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्ही भुर्जी मिक्स कराल ना तेवढं छान टेस्ट येते भुर्जीला. आणि जेव्हा तुम्ही मिक्स करताना तेव्हा गॅस आहे ना मोठाच ठेवायचा. आता यावर हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. कोथिंबीर आहे ना भुर्जीमध्ये अशी अब्जॉर्ब होती आणि कोथिंबीरीची पण चव अशी छानपैकी लागते भुर्जीला. त्यामुळे असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी भुर्जी बनवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर आहे ना अशाच साध्या सिंपल रेसिपी असतात. तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण शेअर करा जे नवीन स्वयंपाक बनवतात त्यांच्यासाठी. तर खूप साध्या सिंपल अशा रेसिपी असतात आपल्या चॅनलवर. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.